राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये संप पुकारल्याने शासकीय कार्यालयातील सर्वच कामे ठप्प झाली। दरम्यान सरकारने मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी संघटनेने दिला। शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेळोवेळी आंदोलन करूनही मान्य न केल्याने 21 एप्रिल पासून सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती बेमुदत संपावर गेले आहेत। या संपात राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, वाहन चालक व चतुर्थ श्रेणी भरतीवरील बंदी हटवण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांना सेवानिवृत्तीनंतर नोकरी द्या, सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, अशा विविध मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला। दरम्यान या संपामुळे यवतमाळमधील जिल्हा सरकारी कार्यालयामध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता। सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावी, जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आधार कार्ड कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। तात्काळ मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा कर्मचारी संघटनेने यावेळी दिलाय। प्रलंबित मागण्या जे आहे की जुनी पेन्शन योजना जी सरसकट आम्हाला पाहिजे आहे ती पाहिजे आहे। दुसरी आमची म्हणजे मी आज नर्सेस संघटनेची अध्यक्ष आहे, तर त्याच्यामुळे माझ्या नर्सेसची एक मागणी आहे की नर्सिंग भत्ता जो सेंट्रलला मिळतो आहे तो अजून आम्हाला कित्येक वर्षापासून मिळत नाही, तो आहे। रिक्त पदे आहे, पदोन्नती होत नाही आहे। अजून आमच्या इथं सहाय्यक अधिसेविकेची पदोन्नती झालेली नाही आहे। DHSला झालेली आहे, DHSला येत आहे सार्वजनिक आरोग्य विभागात, पण DMER विभागामध्ये येत नाही आहे। त्यामुळे प्रभारीच आमच्या इथं असिस्टंट अधिसेविका आहे। आणि जुनी पेन्शन योजना ही महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण संवर्गामध्ये रिक्त पदे भरपूर आहे, जिथं एकाला 4-4 टेबल सांभाळावं लागत आहे आणि एका कर्मचाऱ्याला 4-4 वार्डमध्ये चतुर्थ कर्मचाऱ्याला पण काम करावं लागत आहे। आणि म्हणजे कोणत्याच विभागामध्ये भरती झालेली नाही आहे आणि भरती झाली ती फक्त अल्प प्रमाणात झालेली आहे। त्याच्यामुळं कामाचा लोड वाढते आहे आणि त्या कामाच्या लोडामुळं म्हणजे प्रकृती पण गंभीर होत आहे। आणि जे शासनाने आपली भूमिका मागण्या मान्य नाही केल्यानंतर आपली काय पुढचं भूमिका राहणार? आमची भूमिका हीच आहे की आम्ही जो बेमुदत संप राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वामध्ये सुरू केलेला आहे तो आम्ही बेमुदत करू आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही। काय नाव आपलं? हा संप जो आहे आताचा संप नाही आहे, गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही विविध आंदोलनं करतो आहे, संप करतो आहे, अर्धनग्न आंदोलन केलं, मुंडन आंदोलन केलं, परंतु शासन जुनी पेन्शन योजना देण्यास तयार नाही। शासनाने राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना या ठिकाणी लागू केलेली आहे, परंतु गेल्या 28 महिन्यापासून या संदर्भात कुठलाही शासन निर्णय काढलेला नाही। या संदर्भात मागील 7 आंदोलन करून सुद्धा आणि वारंवार शासनास आम्ही निवेदनं दिले तरीसुद्धा शासनाने दखल घेतली नाही। जवळपास या महाराष्ट्र राज्यातील 17.5 लाख कर्मचाऱ्यांची नोंद जर शासन घेत नसेल तर कुठल्याही परिस्थितीत हा बेमुदत संप एक दिवसाचा नाही तर आम्ही 100% जेवढ्या दिवस चालेल तेवढ्या दिवस करू, परंतु शासनाने आमची मागणी निश्चितच मंजूर करावी। जर मंजूर केली नाही तर आम्ही किती दिवस आमच्यावर कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी कारवाई झाली तरी चालेल, परंतु हा संप जो आहे 100% आम्ही यशस्वी करू आणि आमची सुधारित जी पेन्शन योजना आहे ती पूर्ण करून घेऊ, हीच या ठिकाणी मी मागणी व्यक्त करतो।